नमस्कार. आपण ऐकतोय भगवान श्री श्रीधर स्वामींचं प्रवचन सार्थ मंत्र राज. राम समर्थ. यो ब्रह्माण विदध्याति पूर्वा यो वै वेदांश्च प्रहिणोति तस्मै तं देवमात्मबुद्धिप्रकाशं मुमुक्षुर्वै शरणमहं प्रपद्ये. नमो ब्रह्मादिभ्यो ब्रह्मविद्या संप्रदायकर्तृभ्यो वंशऋषिभ्यो नमो महदभ्यो नमो गुरुभ्यः. सर्वोपप्लवरहितप्रज्ञानघनप्रत्यवर्तो ब्रह्मेवाहमस्मि. गुरुगणपति दुर्गा भास्करं शिवमच्युतं ब्रह्मणगिरिजालक्ष्मी वाणी वन्दे विभूतये गुरुराजा. आज नमः शांताय दैव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानंदामृततृप्ताया श्रीधराय नमो नमः. ह्या गुरुमंत्राचा अर्थ सांगावा अशी तुमची प्रार्थना आहे ना? असो, हरकत नाही. हा गुरुमंत्र तत्वगुणातीती गुरुहू, गुरु शब्दाचा अर्थ म्हणजे तत्व सांगणारा असा आहे. तत्व म्हणजे सत्य सांगणारा, खरं सुख कोणतं आहे ते सांगणारा. गुकाराश्च अंधकाराश्च गुरुमंत्रात 2 अक्षर आहेत. पहिल्या अक्षराचा अर्थ आहे अंधकार, अज्ञान, तम या सर्वांचा अर्थ एकच आहे. ऋकारामध्ये अग्निबीज आहे. रम हे अग्निबीज असल्यामुळे अज्ञान, अंधकार नष्ट करणारा तो गुरु आहे. अज्ञानतिमिरांधास्य ज्ञानांजनशालकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. अज्ञान, अंधकार, तम या सर्व शब्द प्रयोगाचा अर्थ एकच आहे. याकरता डोळे झाकलेल्या व्यक्तीला कोणतीही दिशा दिसत नाही. म्हणूनच ज्ञानांजन शलाकया या झाकलेल्या डोळ्यांना उघडण्यासाठी ज्ञानांजन म्हणजे ज्ञानरूपी अंजन लावणारा एक काडी घेऊन आतमध्ये चिरत प्रकाश डोळ्यांना दाखवणारा म्हणजेच श्री गुरुदेव आहेत. म्हणूनच गुरु शब्द म्हणजे ज्ञानाचा बोध देणारा. तात्पर्य, परब्रह्मतत्व जर जाणायचं असेल तर सगुरु मेवाभिगच्छते, अशा गुरूंना शरण गेलं पाहिजे असं मुंडकोपनिषदातही सांगितलेलं आहे. आचार्य प्लारहितः, आचार्य म्हणजे सद्गुरू. ते या भवसमुद्राच्या पार करणारे तारूच आहेत. होडी चालवणारे नाबाडी श्री सद्गुरूच आहेत असं म्हटलं जातं. भवरोग वैद्य असंही त्यांना नाव आहे. तद्विज्ञानार्थ स गुरुमेवाभिगच्छेत समित्पाणि श्रोत्रियं ब्रह्मनिष्ठ तस्मै स विद्वान् उपसन्नाय सम्यक् प्रशान्तचित्ताय समान्विताय येनाक्षरं पुरुषं वेद सत्य प्रोवाच तां तत्त्वतो ब्रह्मविद्या. शिष्यांनी हात जोडून हातात समिधा घेऊन श्री गुरूंना शरण जाणं हे पावित्र्याचं द्योतक आहे. तद्विज्ञानार्थ स गुरुमेवा भिगच्छेत. मुमुक्षु, मोक्ष इच्छू मुमुक्षु. मुमुक्षूंनी हा संसार बंधनातून, विषयपाशातून, वासनेचा बंध तोडून स्वतःला सोडवून घेतलं पाहिजे. म्हणजे जन्ममरणाची परंपरा सोडून द्यावी लागते. अनंत असणाऱ्या आनंद स्वरूपात एकरूप होऊन राहणं हेच योग्य आहे. याकरता ज्या कोणाचा निश्चय होईल त्यांनी सद्गुरूला शरण जावं. ही ब्रह्मविद्या गुरुगम्य शास्त्र आहे असंच म्हटलं जातं. ब्रह्मनिष्ठ असणारे सद्गुरू शब्दे परेच निष्णातः यो ब्रह्मणे वेदी तत्व्य 2 प्रकारांनी ब्रह्मस्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. ब्रह्म 2 प्रकारचं असतं, शाब्दिक आणि पर. शाब्दे परेच निष्णातः शब्दक्षरम परब्रह्म
हे सांगितल्याशिवाय कळतच नाही. सांगणं आणि ऐकणं ह्याने जगाचा व्यवहार चालतो असं सांगणारा गुरु आणि ऐकणारा शिष्य. समजून घेतलं पाहिजे आणि समजून घेण्यास ऐकून घेतलं पाहिजे. ऐकून घेणाऱ्याकरता सांगणारा अनुभवीच पाहिजे. सामान्यतः कोणताही नियम असा आहे की ज्याला पूर्ण ज्ञान आहे त्यानेच तो विषय समजून सांगावा. ज्याला माहिती नाही त्याने तो समजून घ्यावा. ह्याप्रमाणे या जगात सांगून आणि ऐकून सर्व व्यवहार चालता आलेला आहे. आई आणि वडील, गुरु आणि शिष्य, गुरुर्माता गुरुर्पिता, आई वडील हे विद्या सांगणारे म्हणजेच ही ऐहिक विद्या व्यवहार ज्ञान शिकवणाऱ्या गुरूंना अध्यापक असं म्हणतात. ब्रह्मविद्या परिज्ञानम ब्रह्मप्राप्तिकरम शुभम. अन्य विद्या परिज्ञानम अवश्यम नश्वरम भवेत. नश्वर विद्या शाश्वत विद्या. नश्वर विद्या म्हणजे अशाश्वत असणाऱ्या पदार्थांचं अल्पज्ञान आणि शाश्वत विद्या म्हणजे किंवा शाश्वत ज्ञान म्हणजे परमात्म स्वरूपाचं पूर्ण ज्ञान. ज्या विद्येने एकाक्षर स्वरूप परब्रह्माचं ज्ञान होतं तीच पराविद्या आहे. आत्मस्वरूप हे शाश्वत स्वरूपाचंच असतं. ब्रह्मात्मयो नवी चिकित्सा. ब्रह्म म्हटलं तरी एकच, आत्मस्वरूप म्हटलं तरी एकच. आत्मा ब्रह्म ह्या दोन्हीमध्ये भेद नाही. आत्मा म्हणजेच ब्रह्म आणि ब्रह्म म्हणजेच आत्मा. अशा प्रकारच्या अविनाशी रूप परब्रह्म स्वरूपाचं परिज्ञान त्यालाच परविद्या, ब्रह्मविद्या किंवा अध्यात्म असं म्हटलं जातं. अध्यात्मविद्या विद्यानाम. सर्व विद्येमध्ये अध्यात्मविद्या श्रेष्ठ आहे. श्री समर्थही अशी ही सद्गुरूंची लक्षणं सांगतात. जो ब्रह्मज्ञान उपदेशी अज्ञान अंधकार निरसी, जीवत्मया परमात्म्यासी ऐक्यता करी. जो ब्रह्मज्ञानाचा उपदेश करून अज्ञान अहंकार अंधकार नाहीसा करतो, इतकंच काय जीवात्मा आणि परमात्मा यांचं ऐक्य घडवून आणतो, तोच सद्गुरू आहे. विघडले देव भक्त आणि भक्त, जीव शिवे पण द्वैत, तया देवभक्ता एकांत, करी तो सद्गुरू. आत्मा आणि परमात्मा यांच्यामध्ये भेद नसला तरी अज्ञान आवरणामुळे भेद असल्यासारखं दिसतं. जीवशिवपणे द्वैत म्हणजेच जीव शिव ह्यांच्यातील द्वैताचं भान मात्र होतं. या भिन्न भावनेचा निराश करून तया देवभक्ता एकांत करीतो सद्गुरू. देवभक्तांचं ऐक्य घडवून आणणारे तेच सद्गुरू. भवव्याघ्रे घालून उडी, गोवत्सास तडा तोडी, केली देखोनी शीघ्र सोडी, तो सद्गुरू जाणावा. भव म्हणजे संसार, तो जणू काही एखाद्या वाघासारखाच आहे. गोवत्सास तडा तोडी म्हणजे वाघाने उडी घेतल्यावर जसं गाय आणि वासरू यांच्यामध्ये वाघामुळे ताटातूट होते, एका दिशेला गाय आणि एका दिशेला वासरू घाबरून पळून जातात, तसं म्हणजे भव म्हणजे संसार एक प्रकारचा वाघच आहे. गाय म्हणजे परमात्मा आणि वासरू म्हणजे जीव. परमात्मा आणि जीव या दोहोंमधला या संसाररूपी वाघामुळे ताटातूट होऊन दोघांमधलाही ऐक्य नाश पावतं. सामान्यतः वाघाला पाहून गाय पळून जाते, पण इथे परमात्मा अविनाशी निर्भय असा आनंद आहे म्हणून त्याला भय काहीच नाही. नाहीम दृष्टांते सर्व साम्ये. दृष्टांताद्वारे सर्व प्रकारचं एकसारखं साम्य दाखवलं जात नाही. जगतः पिता म्हणजे जगत पिता म्हणजे इथे जगाच्या सर्वही कार्याचं कारणरूप असणारा परमात्माच आहे. पितामहस्य जगतः, माता भ्राता पितामहः म्हणजेच माताही तोच पिताही तोच पितामह आणि तोच. त्याच्यामध्ये भीती संभवत नाही, त्याच्यामध्ये द्वैत वस्तूंचा वासही नाही. तदु नास्तेस्ति कश्चन. सत्य म्हणजे तेन कोहंती स्पर्धंतु. हां म्हणजे न तस्य कश्चित चलितान केशिता. असा परमात्मा सर्वाधीन सर्व प्रभू असा आहे. त्याचं दुसरंही कारण आहे, कोणतंच नाही आहे. ते कारणाचंही कारण आहे, त्याला कोणापासून भय उत्पन्न होऊ शकत नाही.
न तु तद्वितीयमस्ति नतः समस्या भेदी कस्य विद्यते. त्याच्यापेक्षा दुसरा वरचढ श्रेष्ठ दुसरा कोणीही नाही. श्री समर्थांनी पिता पुत्र संबंध इथे स्पष्ट समजावून सांगितलेला आहे. ज्याप्रमाणे पिता पुत्र भिन्न दिसत असले तरी त्यांच्यामध्ये अभिन्नताच अनुभवास येते. हे खालील वाक्यावरून सिद्ध होतं. आत्मा वै पुत्र नामासी केली देखो निसिग्र सोडी तो सद्गुरू जाणावा. जो पिता पुत्रांमधील ऐक्य प्रस्थापित करतो तो सद्गुरू. प्राणी मायाजळी पडिले संसार दुःखे दुखवले ऐसे जाने मुक्त केले तो सद्गुरू जाणावा. प्राणी मात्र मायाजाळात अडकून संसाराच्या त्रिविध तापाने होरपळून कष्ट पावत असतात, कणत असतात. त्यांना पाहून ज्याला दया येते त्या जीवाची भवसागरातून सोडवणूक करतात ते सद्गुरू. वासना नदी महापुरी प्राणी बुडता ग्लांती करी तेथे उडी घालोनी तारी तो सद्गुरू जाणावा. वासनारूपी नदीच्या महापुरात सापडून प्राणी बुडत बुडत गटांगळ्या खात असतात. त्याला पश्चात्ताप होत असता त्यावेळी त्या महापुरात उडी घालून त्याला तरण्याचा महत्कृत्य जो करतो तो सद्गुरू जाणावा. गर्भवास अति साकडी इच्छा बंधनाची वेडी ज्ञानदेवोनी शीघ्र सोडून तो सद्गुरू स्वामी. गर्भवास म्हणजे महादुःख. गर्भवास किंवा जन्म इच्छेमुळे होतो. इच्छा म्हणजेच विषयांची वासना. इच्छा बंधनाची बेडी. इच्छा हेच एक बंधन आहे. या बंधनाच्या बेडीतून सोडवणारे निजस्वरूपी स्थिर करणारे ते सद्गुरूच आहेत. फोडून शब्दाचे अंतर वस्तू दाखवी निजसार तोची गुरु माहेर अनाथांचे. शब्दांच्या आतील तत्त्वज्ञानाचा गाभा, महावाक्याचा गूढार्थ, स्वस्वरूपाचा अनुभव प्राप्त करून देणारे ते सद्गुरूच आहेत. सद्गुरू ह्या शब्दापाठीमागे केवढा मोठा गर्भित अर्थ आहे बरं. सद्गुरूंची लक्षणं कोणती, सद्गुरू कसे असतात हे आपण आता थोडक्यात पाहिले. आता इथे एक मंत्र आहे. मननात त्राणनाचैव मंत्रमित्याभिधीयते. म्हणजे ज्याच्या मननाने अंतरी विचार स्थिर होऊन मंत्रसिद्धी प्राप्त होते त्या योगे या भवसागरातून तरून जाता येतं तोच मंत्र. गुकारांच गुणातीतम रुकारम रूपवर्जितम. गुकार म्हणजे गुणातीत, रुकार म्हणजे रूपवर्जित. अशा गुणरूपहीन निर्गुण निराकार परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती आहे. गुणातीतमरूपच यो ददयात सद्गुरुस्मृ त्या नाम रूपरहित निर्गुण निराकार अशा अनंतानंद रूपाची परब्रह्माची स्वरूपाची प्राप्ती ज्या मंत्राच्या योगाने होते तो गुरुमंत्र. तोच गुरुमंत्र देवता मंत्रमय असतात, देवता मंत्रात्मक असतात. अशा गुरूंचा मंत्रगुरुत्वाचा मंत्रगुरू म्हणजेच नामरूपात्मक एक मनुष्य किंवा व्यक्ती नाही. श्री सद्गुरूंचं ध्यान अशा प्रकारे गुरुगीतेत दिलेलं आहे. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीत त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. ब्रह्मानंद म्हणजे ते ब्रह्मानंद रूपच आहे. जे आनंद रूप परब्रह्म तेच गुरुदेव. गुरु ब्रह्मा भूम या सर्वही शब्दात एकच अर्थ असा सर्व बृहत अनंतानंत असा आहे. सत्य ज्ञानमनंतम ब्रह्म. ब्रह्म कसं आहे, सत्य असणारं ते अनंत ज्ञान रूपच आहे अशी त्याची व्याख्या आहे. परमसुखद. परमसुख म्हणजे ब्रह्मविद्यान प्रेती परम. ब्रह्मावीत परमानव प्रोक्ती म्हणजे परब्रह्मच आहे. म्हणजेच या सर्वांपेक्षा परब्रह्मच अधिक सुखदायक आहे. जगात तुम्ही कुठेही जा, काहीही प्राप्त करा, कसलाही अनुभव घ्या, तो शाश्वत असूच शकत नाही. आकाशात चमकणाऱ्या विजेप्रमाणे क्षणार्धात नाहीसा होणारा तो अल्पसुखात्मक आनंद आहे. यद्यल्पम तन्मर्त्य ज्याला म्हणून आकार आहे त्याला ते नाशवंत आहे.
नाशिवंत वस्तूंपासून उत्पन्न होणारा आनंद नाश पावणाराच असतो. हे सर्व ज्ञान श्री सद्गुरूंकडून समजून घेतलं पाहिजे. श्री सद्गुरूशिवाय तरणोपाय नाही. न गुरोरधिकम न गुरोरधिकम न गुरोरधिकम न गुरोरधिकम. शिवशासनतः 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 शिवशासनतः. गुरुगीतेतला हा श्लोक आहे. श्री गुरुगीता हा श्री शिवपार्वती यांचा संवाद आहे. शिवांनी स्वतःच असं सांगितलेलं आहे की गुरुशिवाय कोणीही श्रेष्ठ नाही. शिवांनी स्वतः शासित केलेलं हे शासन आहे. सर्व लेकरांच्या अंतरी हे ठसावं म्हणून शिवशासनतः 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 असं त्यांनी त्रिवार सांगितलेलं आहे. असं हे गुरु महात्म्य सर्वात श्रेष्ठ आहे. श्री गुरूंपेक्षा श्रेष्ठ काहीच नाही. म्हणून श्री गुरुगीतेत मनापासून गुरुसेवा करा असं ठासून ठासून सांगितलेलं आहे. श्रीमत् परब्रह्म गुरु स्मरामी. श्रीमत् परब्रह्म गुरु स्मरामी. श्रीमत् परब्रह्म गुरु स्मरामी. श्रीमत् परब्रह्म गुरु स्मरामी. म्हणजेच या श्लोकावरून श्री गुरुसाठी किती तत्परता असली पाहिजे हे सिद्ध होतं. श्री गुरूंचं स्मरण, श्री गुरूंचं भजन, श्री गुरूंशी आपला सुखसंवाद आणि शरणागती जास्तीत जास्त घडली पाहिजे. ज्ञानाविना मुक्तिपद लभ्यते गुरुभक्तितः. गुरोः समानता नास्ति. गुरोः समानता नान्यत् साधनं गुरुमार्गीणाम. एखाद्या वेळी ज्ञानोपदेश झाला नसला तरी ज्ञानम विना मुक्तिपद लभ्यते गुरुभक्तितः. श्री गुरुभक्ती केली तर ददामी बुद्धी योगंतम येन मामुपयांती ते तेषां महत्समद्धरता मृत्यू संसार सागरात. असं श्रीमद भगवद्गीतेतही म्हणलेलंच आहे. गुरुभक्तीनेच आपोआप ज्ञानप्राप्ती होते. गुरो समानतः नान्यत् साधनं गुरुमार्गिणाः. गुरुमार्गिणाः मोक्षमार्गिणाः. मोक्षप्राप्ती व्हावी अशी ज्यांची इच्छा असेल त्यांना श्री सद्गुरूंशिवाय गती नाही. तसं म्हणायला गेलं तर ब्रह्मा, विष्णू, महेश, गणपती, देवी, सूर्य इत्यादी सर्व काही उपासकच आहेत ना, पण तेही श्री गुरुरूपच आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. सर्व ही देवता श्री सद्गुरू रूपच आहेत आणि गुरुस्वरूपच आहेत. नमो ब्रह्मादिभो नमो गुरुभ्यः. सर्व ही देवता वेगवेगळ्या जरी असल्या तरी त्यांच्यामुळेच परंपरा प्राप्त झालेली आहे. श्री गुरुमध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश्वर अशा सर्व देवतांची उपासना ठेवावी. सर्व देवात्मको गुरुः. सर्व गुरुतत्व एकच नाही आहे का? आनंद घन स्वरूप असं परब्रह्म अशा श्री गुरूंचा आणखीन एक मंत्र आहे. ध्यानमूलम गुरो मूर्ती पूजामूल गुरों पदम मंत्रमूलम गुरोर्वाक्य मोक्षमूलम गुरोः कृपा. ध्यानं मूलम गुरो मूर्ती. ध्यानात मास मूळ श्री गुरुच आहेत. पूजा मूल गुरों पदम. पूजेचं परममूळ स्थान श्री गुरूंचे चरणच आहेत. मंत्र मूल गुरुर्वाक्यो. मंत्राला मूल कारणीभूत म्हणजे श्री गुरुवाक्यच आहे. मोक्ष मूलम गुरोः कृपा. मोक्षाचं मूळ म्हणजे गुरुकृपाच आहे. दुर्लभा चित्तः विश्रांती श्री गुरोः करुणा विना. श्री गुरुकृपेशिवाय चित्ताला विश्रांती लाभणं परम दुर्लभता आहे. दुर्लभो विषयत्यागा दुर्लभम तत्वदर्शनम. दुर्लभो सहजावस्था सद्गुरो करुणा विना. आधी वैराग्य दुर्लभ, त्यातून तत्वज्ञान दुर्लभ. इतकंच काय, अंत्यत्य शांती देणारी सहजावस्था ही दुर्लभच आहे. असे हे आनंदघन परमात्म्याचं स्वरूप आहे. आणि अशा या दुर्लभ तत्वज्ञानाची प्राप्ती कशी बरं होणार? हे सर्व काही सद्गुरू कृपेने सुलभ होते. या नमः शांताय गुरुमंत्राच्या उपासनेत परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती सांगितलेली आहे. प्रथम नमः असं पद आहे. नमः याचा अर्थ एकात्म्यक नमस्कार, ऐक्यच. नमस्कार म्हणजे मी आणि माझे असं सर्व परमात्मपदी समर्पण. द्वेपदे बंध मोक्षाय निर्ममेती ममेतेची. ममते बध्यते जंतुः निर्ममेती विमुच्यते.
बंध आणि मोक्ष यात दोनच पदं कारणीभूत आहेत. ममेती बध्यते जंतुः, मी आणि माझं अशी उत्पन्न झालेली भावना तीच बधास कारणीभूत होते. निर्ममेती म्हणजे निर्मम होणे, माझं काही नाही, सर्व परमात्म स्वरूपाचंच आहे, अशी समर्पणात्मक बुद्धी म्हणजेच नमस्कार. निर्ममो निरहंकारो भूत्वा ब्रह्मिष्ठ शरणम्यू गम्य. तत्त्वज्ञानाची प्राप्ती होण्यासाठी प्रथम निरहंकारी झालं पाहिजे. मी माझं हे सर्वही समर्पित करून सर्वसंग परित्यागी जीवन खऱ्या सुखाचं गमक आहे. दुःखरूप संसार सोडल्यानंतर मग कशाचा आश्रय करावा बरं? त्रिकालबाधित नित्य परिपूर्ण असणाऱ्या सत्यस्वरूपाचाच आश्रय करावा. त्या आनंदघन स्वस्वरूपाशी समरस होऊन तद्रूप होऊन राहणं ह्याच श्री गुरुचरणी घडणारा ऐक्यात्मक नमस्कार आहे. नमस्कार या शब्दात एवढा मोठा गहन गर्भित मतितार्थ आहे. केवळ देहाने आडवं पडणं म्हणजे प्रणिपात नाही, ती एक शारीरिक कसरत आहे. नमशांताय म्हणजे कोणाला नमस्कार करायचा. शांताय सर्वं खल्विदं ब्रह्म तेजल्लानी इति शांतमुपासित. दुःखरूप दृश्याचा निराश करून इथे केवळ एक आनंद स्वरूपच ग्राह्य आहे. सुवर्णाजायमानस्य सुवर्णत्वच्च शाश्वतम, ब्राह्मणोज्जाय मानस्य ब्रह्मत्वच तथा भवेत. म्हणजे सुवर्णापेक्षा सुवर्णापासून बनलेले अलंकार सुवर्णाहून वेगळे नसतात. सुवर्णत्व शाश्वत अलंकारातलं सुवर्ण अधिष्ठान रूपाने शाश्वतच असतं. कार्यामुळे ब्रह्मत्व रूपाला बाधा येत नाही. मग असं असल्यामुळे ब्रह्मे वेद विश्वमिदं वरिष्ठ, सर्व ही विश्व ब्रह्मरूपच आहे. कारणरूप परब्रह्माशी कार्य अभिन्नच आहे. कारणरूप सत्ता कार्यात निहितच असते. अस्ति चेत अस्तिता सत्ता ब्राह्मणी उच्यते. असं म्हटल्यानंतर ते ब्रह्मच अस्तित्व रूपाने असतं. कार्य हे जड स्वरूप आहे. कार्यात असणारी सत्ता ही परब्रह्म स्वरूपाचीच असते. आस्ति भाती प्रियं रूपं नाम चेतश्यं पंचकम, आद्यत्रयं ब्रह्मरूप जगद्रूपं तदद्वयम्. अस्ति भास्ती प्रिय अस्ति म्हणजे जगाचं असणं, पण भाती म्हणजे जगाचा प्रत्यक्ष होणारा भास. प्रियत्व म्हणजे दृश्य रूपात जी जी गोष्ट आवडते ती प्रिय वाटते, त्यापासून अल्प आनंद मिळतो, हेच प्रियत्वाचं लक्षण आहे. हे सर्वही अस्ति भाती प्रियत्व सच्चिदानंद स्वरूपच आहे. नाम आणि रूप देहालाही आकार आहेतच, त्याचप्रमाणे त्याला एक नामही आहे. म्हणूनच नाम आणि रूप ही संज्ञा जडपिंडाला दिली जाते. परमात्म्याची प्राप्ती खरं तर नामरूपातीत आहे. दिसणारं जग, दाखवला जाणारा आपला देह, हे सगळं तज्जलानी इति शांत उपासित. तज्ज म्हणजे त्याच्यापासून उत्पन्न होणारे, तल्ल म्हणजे त्याच्यामध्ये लय पावणारे, तदनीती म्हणजे तत् अधिक अनीती म्हणजे तडनीती. असं समजविणं योग्यच आहे. नातः प्रज्ञ न बहिः प्रज्ञ नो भयतः प्रज्ञ न प्रज्ञाघनं न प्रज्ञ ना प्रज्ञ अद्रष्टुम अव्यवहार्यम अग्राह्यम अलक्षणम अचिंत्यम अवपेदशम एकत्मप्रत्यय सार प्रप्रम चोपशम शांतं शिवम अद्वैतं चतुर्थ मन्यते स आत्मा स विद्येयम. ते निष्प्रपंच असणारे अद्वैक रूपाने विलासते कोणतंही स्वप्न, सुषुप्ती किंवा कोणत्याही कार्याचं चांचल्य नसताना सदैव स्थिर असणारं निश्चल स्वस्वरूपच आहे. दुसरं काहीच नसताना केवळ आपणच आनंदरूपाने अस्तित्वात असणारं ते शांत स्वरूप आहे. एकात्म प्रत्यय काही गलबला नसताना केवळ आपल्याच अनुभवात असणारं ते स्वरूप आहे. माझ्या अनुभवात असणारे ते स्वरूप आहे. माझ्या अनुभवात माझा मीच असतो. प्रपंचोपशम शांत, प्रपंचात असूनसुद्धा देहसंग सुटल्यामुळे ते देहात असून नसल्यासारखे शांत असतात. शिवस्वरूप म्हणजे केवळ सुखरूपच होय. अद्वैत म्हणजे अद्वैतचः स आत्मा स विद्येये. आत्मस्वरूप कसं आहे?
म्हणजेच वर असल्याप्रमाणे समजलं पाहिजे. शांत असं परब्रह्म स्वरूपाचं एक नाव, निष्प्रपंच हे दुसरं नाव, अद्वितीय स्वरूप तेच आहे. जन्मादस्य यतः ह्यांनीच जगाची निर्मिती झालेली आहे. जसे दागिन्यात सुवर्णाची दृष्टी ठेवावी तशीच जगामध्ये परब्रह्म स्वरूपाची दृष्टी ठेवावी. जगामध्ये शांत स्वरूपाचं दर्शन घ्यावं. यच्छिद्वा मनसी प्राज्ञः तच्चिद्दे ज्ञानमात्मनि. ज्ञानमात्मनि मनसींद्रियच्छेत तदिच्छेत शांत आत्मानी. सर्व दृश्यजात प्रपंचाचा लय, बुद्धिवंत बुद्धीचा लय मी अशा शुद्ध जाणीवेत. मी अशी केवळ स्फूर्ती पुढे एकम ही बहुस्या, मी एकटा एक बहु व्हावं असा संकल्प ज्याला उत्पन्न झाला. सर्वहम मन्ये हिरण्यगर्भ, म्हणजे हिरण्यगर्भात मी एकच आहे असं केवळ भान ठेवून बहु व्हावं हा संकल्प नष्ट करून शांत आनंद घन स्वरूपात लय पावून ते ज्ञाप्ती मात्र आपणच आहोत हे ठरवलं म्हणजे शांत या पदाने व्यक्त होणारा हा साधनाक्रम परब्रह्म स्वरूपाने पहिलं स्फुरण म्हणजेच नमः शांताय. आणखी एका मंत्राचं रहस्य समजून घ्यायचं असेल तर असित्यर्थे चतुर्थ्यास्यात. नमः हे पद जीवभावात्मक असून त्वम पदवाच्य आहे. गुरु असोत, देव असोत किंवा उपास्य देवता असोत, कोणीही असलं तरी तत्पद वाच्य ही चतुर्थी भक्ती नमः या पदाला येत नाही. त्याचं वर्णन शब्दांनी करता येत नाही. म्हणून ते असिपद द्योतक, तत्वमसी ते मी आहे हाच सर्व ही मंत्राचा अर्थ. अशा प्रकारचं वर्णन रामतापिनी उपनिषदात सांगितलेलं आहे. अशा शांत स्वरूपात असणं हीच एक उपासना आहे. नमः शांताय दिव्याय. ते शांत स्वरूप कसं आहे? ते स्वयंप्रकाश रूपच आहे. न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम, नेमा विद्यतो भांती कुतः यमाग्नी. तमेव भान्तमनुभूती सर्व, तस्य भासा सर्वमिदं विभाती. न तत्र सूर्यो भाती याचा अर्थ तिथे उजेड नाही म्हणजे सूर्य नाही. ज्या सूर्यामध्ये सर्वांचा समावेश होतो, सगळ्यांचा म्हणजे चंद्रमा आणि तारका, त्यांचंही अस्तित्व तिथे नाही. सूर्यात्म जगत तत्सुवश्च असावा दित्यो ब्रह्म. सूर्य उपासनेच्या दृष्टीने परब्रह्म स्वरूप म्हणूनच सूर्य उपासला पाहिजे. तिथे वीजही नाही, अग्नीही नाही. तमेव भांत मनुभाती सर्व, त्याच्या अस्तित्वावरच हे सर्व जग भासतं. यच्चंद्रमसी यच्चाग्नो ते तत्तेजो विद्धि मामकम्. चंद्र, सूर्य आदी प्रकाश वस्तुतः स्वयंप्रकाश परमात्म्याचा प्रकाश अल्प प्रमाणात प्रकाशित असतो. उपाधी या शब्दाने निर्देश केल्यानंतर सूर्यमालेतील सर्वही ग्रहांचा प्रकाश सोपाधिक असल्यामुळे तो परमात्म्याच्या अंशामुळे प्रकाशमान होतो. वस्तुतः परब्रह्म स्वरूप स्वयंप्रकाशमान आहे. त्याला प्रकाश देण्यासाठी दुसऱ्या कोणत्याही प्रकाशाची किंवा वस्तूची आवश्यकता नाही. ते ब्रह्मस्वरूपच दुसऱ्याला प्रकाशवते हा सामान्य सिद्धांत आहे. न तत् भासयते सूर्यो न शशांको न पावकः, यद् गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. न तत् भासयते सूर्यो सूर्यो, सूर्य त्याला प्रकाशित करीत नाही, चंद्रही त्याला प्रकाशित करीत नाही. असं हे स्वयंप्रकाश रूप माझं परमधाम आहे आणि तेच माझं निजस्वरूप आहे. ते अद्वितीय स्वरूप आहे. जसा बिंदू समुद्राला मिळाला म्हणजेच समुद्र होतो, त्याचप्रमाणे त्याच्या चिन्मय दर्शनाला गेल्याबरोबर, त्याचं दर्शन घडल्याबरोबर दर्शन करणारा वेगळा राहत नाही. त्या स्वरूपाच्या ठिकाणी तो विरून जातो. अद्वितीय स्वरूपामध्ये दुसरं काहीही राहत नाही. स यो ह वै तत परम ब्रह्मदेव ब्रह्ममैव भवती. त्या परब्रह्म स्वरूपाचं परिज्ञान झाल्याबरोबर तो ब्रह्मच होतो. जाग्रत स्वप्न सुषुप्तादी प्रपंच यत प्रकाशते
तद्ब्रह्माह इति ज्ञात्वा सर्वबंधैः प्रमुच्यते. जागृत, स्वप्न, सुषुप्ती अशा तिन्ही अवस्थातून प्रकाशमान असणारे एकमेव चिद्रूपम ब्रह्म ते चिद्रूपच आहे. त्या स्वयंप्रकाश परब्रह्म स्वरूपाला सद्गुरू असं म्हणतात. परमात्म्याच्या सर्वही उपासना त्या स्वरूपाला धरूनच असतात. उपासनेचा अर्थ श्री सद्गुरूंचं सान्निध्य राहून श्री गुरूंची केलेली उपासना, मग तो देहाने असू देत किंवा मनाने असू देत, आदिनारायण किंवा सदाशिव यांच्यापासून ही ज्ञानांची परंपरा सुरू होते आणि ही परंपरा पुढे ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्यापर्यंत पोचते. त्यांचं कार्य हे जड स्वरूपाचं असतं. कार्याला प्रकाशणाऱ्या कोणीतरी अदृश्य शक्ती ही असलीच पाहिजे आणि ती शक्ती स्वयंप्रकाश स्वरूपाची असते. सर्व कार्याला प्रकाश देते. दिव्यते प्रकाशत इति दिव्य. आपलं आपणच प्रकाशरूप असणारं, स्वतःची शुद्ध जाणीव स्वरूप असं परब्रह्म स्वयंप्रकाशरूप असतं. विज्ञानतारम केनारे विजनिया अशी ती केवळ शुद्ध जाणीव अनंत स्वरूप आपल्या अस्तित्वानेच असते. दिव्यो ह्यमूर्तः पुरुषः स बाह्याभ्यंतरो हयय. ते परतत्व चराचराला आत बाहेर व्यापून परिपूर्ण असतं. ह्यमूर्तः हा सूर्य किंवा चंद्रप्रकाशासारखा प्रकाश नाही, तो स्फूर्तिरूपच आहे. यदत किमयत अनुभ्योनुच यास्मिन् लोको निहिता लोकान्निष्ट तदेतदक्षरं ब्रह्म. यदते किमती अभिमत अर्बी. ते परब्रह्मस्वरूप स्वयंप्रकाशरूप आहे आणि महासूक्ष्म आहे. सर्व ही लोक आणि त्या लोकांमध्ये असणाऱ्या सर्व ही देवता, मनुष्य, प्राणीमात्र, त्या लोकांमध्ये असणारे जे जे काही आहे ते सर्व त्या स्वयंप्रकाशरूप परब्रह्मामुळेच प्रकाशत असतात. जसं आरशामध्ये बाह्य पदार्थांचं प्रतिबिंब दिसतं त्याचप्रमाणे किंवा सूर्यामुळे सर्वही जग प्रकाशतं, त्याप्रमाणे हे सर्व काही घडतं. कोणत्याही पदार्थामुळे सूर्यप्रकाश आवृत्त होत नाही. जसे पदार्थ म्हणजे सूर्यप्रकाश होऊ शकत नाही, तसंच सर्वांनाही आपल्या अस्तित्वाने प्रकाशवणारे परब्रह्म त्या वस्तूंपासून भिन्न असतं. परब्रह्माच्या अस्तित्वाने सर्व वस्तू दिसतात. सूर्यप्रकाशामुळे सर्व जग दिसत असून सुद्धा सूर्याला आपल्यामुळे सर्व वस्तू दिसतात, याचं भानच नसतं. सूर्य सहजच प्रकाशत असतो, तसं स्वरूपही सहजच प्रकाशत असतं. परब्रह्म स्वरूप स्वतःच प्रकाशणारं निरुपाधिक असं असतं. यदा पश्यते रुक्मवर्ण कर्तारमीशं पुरुष ब्रह्मयोनिः तदा विद्वान् पुण्यपापे विधूय निरंजनः परमसाम्यमुपती. असं असंग, परमपवित्र, शुभ्र असं त्याचं स्वरूप असतं. परमात्म्याचं रूप म्हणजे जगत कारणरूप, स्वकारणरूप ब्रह्मयोनीच. मग तो विद्वान सर्वही पुण्य पापांना नष्ट करून स्वयंप्रकाशरूप असतो. ते परब्रह्म स्वरूप सर्वाधिक, सर्वश्रेष्ठ, सर्वोत्कृष्ट स्वरूपाचंच असतं. परमसाम्यमुपयती, त्या परब्रह्मस्वरूपाशी ऐक्य घडवून आणणारा असं दिव्याय हे पद श्री गुरुमंत्रात कसं समाविष्ट झालं त्याचं थोडक्यात आपण विवेचन केलेलं आहे. सत्यधर्मस्वरूपीणे सर्व सत्य परब्रह्म न चान्यद्वितीयामतिः नैव सत्यम परम प्रोक्त मुनिर्वेदात वादिभिः. सत्य म्हणजे काय? सत्य म्हणजे त्रिकालाबाधित परब्रह्मस्वरूप, सतत एक समान असणारे अद्वितीय रूप, स्वयंपूर्णच असतं. परब्रह्माशिवाय या जगात दुसरे कोणचीही सत्ता नाही. कारणरूप परब्रह्म नसेल तर जगही अस्तित्वात राहणार नाही. परब्रह्माच्या अस्तित्वामुळे जगाला अस्तित्व आहे. म्हणजेच परब्रह्म आणि त्याची सत्ता भिन्न नाही. परब्रह्माची सत्ता जगतरूपाने दृश्यमान आहे. हे उत्पत्ती नाशयुक्त असलेलं जग उत्पत्ती नाशरहित परब्रह्म वस्तूमुळे दिसतं. ते कसं दिसतं बरं? तर दोरीवरचा भुजंगाचा भास झाल्याप्रमाणे ते दिसतं. मग त्याला काय म्हणायचं? जरी दोरीवर सर्पाचा भास होत असला तरी तिथे प्रत्यक्ष सर्पाचं अस्तित्व असतं का?
किंवा दोरी कधी सर्प झाली आहे का, हे दोन्हीही संभवत नाही. तसंच हे जग परब्रह्म स्वरूपाच्या अस्तित्वावर असल्यासारखं भासमान होत असलं तरी ते प्रत्यक्षात तसं नसतं. जर दोरी सर्पाकार दिसत असेल तर दोरीशिवाय दुसरी वस्तू अस्तित्वात संभवतच नाही. आत्तापर्यंत दोरी सर्पासारखी भासत होती. दृश्यमानस्य सर्वस्य जगतः तत्त्वमीर्यते. ब्रह्मशब्देन तथ ब्रह्म स्वप्रकाशरूपात्मकम. या दृश्य जगाचं मूळ तत्त्व, सत्स्वरूपरूप, शुद्धरूप, यथार्थरूप म्हणजेच परब्रह्म. ब्रह्मशब्देन तथ ब्रह्मप्रकाशात्मक रूपम. ते परब्रह्म म्हणजे स्वप्रकाश रूपच आहे, म्हणजे स्वस्वरूपच सत्य आहे. सर्पभासामध्ये दोरीचं सत्य आहे. सर्पाचा भास हा काही सत्य नाही. त्याचप्रमाणे ह्या चराचर विश्वात सत्य काय आहे, कोणत्या स्वरूपाचं आहे, तर सत्यमेकम परब्रह्म. सत्य एकच परब्रह्म आहे. सर्व सत्य परब्रह्म न चान्य द्वितीया मतिही. मूळ स्वरूपच सगळ्या शांती सुख समाधानाला कारणीभूत आहे. सत्य ज्ञान अनंत परब्रह्म. परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती दोन प्रकारांनी होते, सोपाधिक, निरुपाधिक, सगुण साकार, सगुण निराकार. अशा प्रकारे उत्पत्ती नाशयुक्त असलेल्या कार्याला एकच कारणरूप असायला हवं. मग ते उत्पत्ती नाशरहितच असणार, मग ते सत्यस्वरूपच असणार. सत्यधर्मस्वरूपीणे हा सत्यधर्म आहे. सत्यांना परो धर्म. सत्याच्या अस्तित्वामुळेच आपण जगत आहोत. सत्य अस्तित्वात नसेल तर मिथ्या आरोपित जगाला काहीच अर्थ नाही. निर्विष्ठान विभ्रांती केवलः नहि तिष्ठती. विभ्रांती, भ्रम, अज्ञान, खोटं या सर्व गोष्टींना स्वतः पूर्ण आनंदरूप असं कारण निश्चित असलं पाहिजे. कारणाच्या अस्तित्वाशिवाय कार्य दिसू शकत नाही. सत्याचं अधिष्ठान असल्याशिवाय भासमान खोटं भासू शकत नाही. आणि अशामुळे स्थाणू पुरुष न्यायाने मूळ स्वस्वरूप एकच सत्य, बाकीचं सोपाधिक सर्व म्हणजेच मिथ्या. को ह्यवानात कः प्राणात यदेश आकाश आनंदो न स्यात्. असं म्हणतात, काशात मीती आकाशः. सर्व जगात ओतप्रत भरून असणाऱ्या आनंद स्वरूपाचा प्रकाश नसेल तर जगातील कोणतीही प्राणी जिवंत असणं शक्य नाही. धारणात धर्म इत्याहुः. धर्मो धारायती प्रजाः. जगाचं धारण पोषण कशाने होतं तर फक्त धर्मानेच होतं. त्या धर्माचं स्वरूप काय आहे? आनंद स्वरूप असणं हाच त्याचा धर्म आहे. धर्माशिवाय सुख नाही म्हणजे धर्म सुखरूप आहे. धर्माचं नित्य शाश्वत असल्यामुळे त्यामध्ये दुःखाचा उद्भव होण्याचं कारणच नाही. दुःखच नाही, दुःखाचं साधनही नाही. केवळ एक आनंदाचा ठसा सर्वत्र उमटलेला आहे. ते केवळ आनंद स्वरूप असल्यामुळे तिथे कोणत्याही दुसऱ्या गोष्टीचा समावेश होत नाही. आणि म्हणूनच आनंद धर्मस्वरूप झालेला आहे. अहम ब्रह्मास्मी इत्युसाधनं कुर्यात. मीच परब्रह्म स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे असं अनुसंधान करावं असं म्हटलेलं आहे. सच्चिदानंदात्मनां भावयेत. सच्चिदानंद अशा आत्म्याचं ध्यान करावं, त्याच्या ध्यानात असावं म्हणजेच आत्मानुसंधाचं ध्यान साधतं. सत्यधर्मस्वरूपीणे यज्ञाचार दमहिंसा दान स्वाध्याय कर्मच आयुतं परमो धर्मं यद्योगे नात्मं दर्शनः. धर्माची लक्षणं खालील प्रकारे दिलेली आहेत. यज्ञ, आचार, दम, अहिंसा, दान, स्वाध्याय अशा प्रकारे धर्माची लक्षणं सांगितलेली आहे. अयुतम परमो धर्म हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे. धर्म हा कोणता तर यत योगेन आत्मदर्शनम. आत्मज्ञानाचं परिज्ञान करून घेणं, आत्मसाक्षात्कार करून घेणं हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे. सकळ धर्मामध्ये धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म आहे. या सर्व धर्मांमध्ये स्वरूपी राहणं हाच मुख्य धर्म आहे. धर्माचे प्रकार लौकिक आणि पारलौकिक. स्वरूप हितासाठी जीवनासाठी कारणीभूत असलेले दान, धर्मादी व्यवहार
लौकिक धर्मात मोडतात आणि ते लौकिक जीवन जगण्यासाठी आवश्यकही आहेत. मुख्य धर्म म्हणजे आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घेणं हा अलौकिक धर्म आहे. अहम गुरुरिवा भामी, अहम शिष्य इवा स्थितः. ते परतत्व अहम गुरुरिवा भामी स्वतः गुरुरूपाने विलसते आणि स्वतः शिष्यरूपानेही विलसते. हे उपनिषद वाक्य तेजोबिंदू उपनिषदातलं आहे. हा उपदेश श्री शंकराने षण्मुखाला केलेला आहे. श्री शंकर म्हणजेच गुरुरूप परब्रह्म स्वरूप आहे. नमः शिवाय गुरुवे सच्चिदानंदमूर्तये निष्प्रपंचाय शांताय निरालंबाय तेजसे. हे शंकरांचं ध्यान आहे. गुरु म्हणजेच मीच, शिष्य म्हणजे मीच. या अवस्थेला परब्रह्म असं म्हणता येईल. मीच गुरु, मीच शिष्य असं सिद्ध झाल्यामुळे गुरु हे शिष्याचं शुद्ध स्वरूप आहे. आणि असं असल्यामुळे स्वरूपिणे म्हणजे माझं स्वरूप असलेल्या श्री गुरूंना नमन असो, म्हणजे तिथे गुरु शिष्याचं ऐक्य होतं. अशा प्रकारे सत्यधर्मरूपी निजरूप परब्रह्मासी नमः या पदाचा संबंध जुळतो. सत्यधर्मस्वरूपिणे स्वानंदमृतरूपाय तृप्ताय श्रीधराय नमो नमः. स्वानंदमूर्तरूपाय असे गुरु कसे आहेत तर आनंदरूपाने आहेत. स्वस्वरूपाचा आनंद म्हणजेच संसारातील वस्तूंपासून मिळणारा आनंद नाही किंवा दुसऱ्या कोणत्याही प्रकारचा आनंद नाही. कोणत्याही जगातल्या वस्तूपासून मिळणारा आनंद असेल तर तो विषासमानच असतो. विषय एवं घोरम विषम. विषय म्हणजे घोर असं विष. असं का बरं सांगितलं आहे तर सामान्य विष म्हणजेच मारून टाकणं, जीव घेणं असा अर्थ होतो ना. मग त्यातलं एक कारण आहे. ते कोणतं आहे? अरे ते विष जर पोटात गेलं तर एकच देह प्राणास मुकेल, एकच जन्म वाया जाईल. पण विषयरूपी विष तसं नाही आहे. ते परत जन्म मरणाच्या कारणाला कारणीभूत होतो. म्हणूनच त्याला विशेषतः घोर विष असं म्हटलेलं आहे. मुक्ती जर पाहिजे असेल तर तुला विषयाचा विषाप्रमाणे त्याग केला पाहिजे असं अष्टावक्र गीतेत सांगितलेलंच आहे. शक्नोति हैव यः स्रोढुः प्राक्शरीरविमोक्षणात् कामाक्रोधोद्भवं वेग संयुक्तः स सुखी नरः. देह पडेपर्यंत किंवा देहातील चैतन्य निघून जाईपर्यंत जे कामक्रोधादी विकारांना बळी पडत नाहीत ते सर्वश्रेष्ठ आहेत. संयुक्त म्हणजे तो त्या परब्रह्माशी एकरूप झाला आहे, तो युक्त आहे. ससुखी नरः वर सांगितल्याप्रमाणे तोच एक सुखी होतो, तो परब्रह्म स्वरूप होतो. विषयापासून प्राप्त होणारं सुख परिणामे विषमेव तत्सुखराजसं सुकृतम. रजोगुणापासून किंवा कर्मामुळे उत्पन्न होणारे सर्व सुख कर्मजन्य सुखच दुःखरूप असतं. यदल्पम तन्मर्थ्य हे थोडं काळ टिकणार आहे म्हणून ते नाशिवंत आहे. उत्पत्ती नाशयुक्त असणारी सर्व कार्य अल्पकाळ टिकणारी असतात. यामध्ये पडणारे सुखाचं प्रतिबिंब चंचल अशा पाण्यात पडलेल्या क्षणिक प्रतिबिंबाप्रमाणेच दिसतं. ढगांचा गडगडाट होऊन आकाशात चमकणाऱ्या विजेच्या प्रकाशाप्रमाणे हे विषय सुख अल्पस्वरूपाचंच आहे. क्षणिक प्राप्त होणाऱ्या विषय सुखालाही स्वरूपाचा आधार असतो. स्वरूपाची प्राप्ती करून घेणं हे अत्यावश्यक असं असल्यामुळे शब्दस्पर्शोदये हर्थ्याः अनर्था इव ते स्थितः. एषा सप्तास्तु भूतात्मा न स्मरेती परम. शब्दस्पर्शादी अर्थ म्हणजेच अनर्थ आहे. ह्या विषय पंचकाच्या आनंदात रममाण झाल्यामुळे खऱ्या सुखाला विन्मुख होतात. म्हणूनच विषयामध्ये आनंद झाल्याचा भास होतो. हा सुखाचा आनंदाचा भास क्षणिक स्वरूपाचा आहे असा अनुभव आल्यानंतर निस्संग होण्यासाठी अंतरी वैराग्य उत्पन्न होतं. आणि वैराग्य उत्पन्न झाल्यावर या नश्वर संसारात सुख नाही याचा निश्चय बाणतो. कारण त्याला कळून चुकतं की हे नश्वर सुख शेवटी दुःखच उत्पन्न करतं, जे व्योमोहाला कारणीभूत ठरतं.
त्या आत्मस्वरूपाचं परिज्ञान, परब्रह्मस्वरूपाचं परिज्ञान आवृत्त असल्यामुळे त्याला आवरण नाही. आपण सूर्यप्रकाशात डोळे झाकून चालत गेलो ना, तर आपले डोळे झाकलेले असल्यामुळे सूर्यामध्ये अंधकार उत्पन्न होणं संभवत नाही किंवा प्रकाश काही अंधार होणार नाही. आपलं आत्मस्वरूप नित्य शुद्ध बुद्ध आहे. त्याच्यावर कशाचंही आवरण नाही हे जाणून घेतलं पाहिजे. हे ज्ञान आपल्याला नसल्यामुळे आपण जीवाभावाला प्राप्त झालेलो आहोत. विषयासक्तीमध्ये अडकल्यामुळे जन्ममरणाच्या संस्कृती चक्रात आपण सापडलेलो आहोत. विषयांच्या वासनेमुळे जन्ममरणाची परंपरा चालू राहते. याउलट आत्मस्वरूपाच्या अनुभवासाठी देहसंग असण्याची आवश्यकता नाही. दुःखाचं माहेरघर म्हणजेच दुःखाअंती दुःखच देणारी अशी दुःख परंपराच आहे. श्री भगवान गोपाळकृष्ण म्हणतात, मला शरण येऊन माझ्यात एकरूप झाल्यानंतर जन्ममरणाची परंपरा नाहीच. अशा प्रकारे विषयसक्तीमुळे मनुष्य जन्ममरणाला प्राप्त होतो. परमात्म्याच्या स्वरूपाचा अनुभव घेण्यासाठी जन्माची आणि मरणाची कशाचीही आवश्यकता नाही. खोटंच असणारं सुख प्राप्त व्हावं या आशेने मनुष्य जन्माला येतो. सत्यसुखाची प्राप्ती झाल्यानंतर जन्म येण्याचं कारणच काय आहे? बिलकुल काही नाही आहे. कोणतीच वासना नसल्यामुळे जन्ममरणाची परंपरा संभवतच नाही. अशा प्रकारे इहैव तैर्जितः स्वर्गः एषा साम्ये स्थितं मनः निर्दोषं हि परब्रह्म तस्मात् ब्राह्मणी ते स्थिताः. अशा प्रकारे परब्रह्म स्वरूपाचं यथार्थ ज्ञान झाल्यावर देह असला तरी, चैतन्य असलं तरीही ज्ञानी पुरुष या संसारावर विजय संपादन केलेलेच असतात. आनंद स्वरूपाशी ऐक्य पाहून आनंद स्वरूपच झालेले असतात. मग तात्पर्य असं आहे की आनंदामुळेच या जगाची उत्पत्ती, म्हणून जग आनंद स्वरूप असून ते आनंदावरच जगतं. आनंदामुळेच या सर्व जगाचे कार्य शेवटी आनंदातच लय पावतं आणि म्हणून हे सर्व आनंद स्वरूपच आहे. अशा प्रकारे त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी असावी. कार्यामध्येही आनंद स्वरूपाचाच अनुभव घेऊन केवळ एक आनंद स्वरूपच होऊन राहावं. आनंद ब्रह्मेती व्यजानात, आनंद स्वरूप हेच ब्रह्मस्वरूप आहे असं ते तत्त्व प्रथम भृगु ऋषींनी जाणलं. आपण आनंदावरच जगतो, त्याच्याच अस्तित्वामुळे जीवन आहे आणि मग त्या आनंदाला दुसरी कोणतीच उपमा नाही आहे. आनंद म्हणजे अद्वितीयच. आनंद या शब्दाचाच अर्थ जाणणारा अनुभवातच राहू लागणारा असा होतो. आनंद या शब्दाचा अर्थ जाणल्यानंतर मी तो आनंदच आहे या भावनेत राहू लागल्यावर त्याला त्या अद्वितीय स्वरूपाच्या स्थितीची प्राप्ती होते. आनंद या शब्दात एवढी अमोघ शक्ती आहे. स्वानंद मृत तृप्ताय या परब्रह्माला स्वानंद तृप्ती हेच कारण आहे, दुसरं काहीही नाही. श्री सद्गुरू आणि ब्रह्मनिष्ठ यांचा हाच सिद्धांत लागू आहे. श्रीधराय नमो नमः. मोक्षश्रियं धरती धारयतीही. जो मोक्षश्री धारण करून दुसऱ्यांनाही मोक्षमार्गामी होण्याचा अनुग्रह करतो तो श्रीधर. हेच गुरुतत्व आहे, हेच परब्रह्म आहे. या श्लोकात नमहा तीनदा आलेलं आहे. जीव आणि जगत याचं भान श्री सद्गुरू कृपेने जाऊन त्या परब्रह्म स्वरूपाशी एकरूप होणं हाच त्याचा अर्थ आहे. आणि या मंत्राच्या जपाने सर्वांनाही मोक्षाची प्राप्ती व्हावी. आजचं प्रवचन आपले इथे समाप्त होत आहे. जय जय रघुवीर समर्थ.